नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या एपिसोडमध्ये आपण बघूया. इथे आता जत्रेसाठी यश आणि मा दोघेजण आलेले असतात. जत्रेमध्ये इथे येण्याचं कारण म्हणजे देवदर्शन तर होणारच असतं, पण इथे त्यांना नवससुद्धा करायचा असतो. तेव्हा मा म्हणत असते की यश, तू मला सांग बरं, कुठली मिठाई घेऊ? आणि आपल्याला घरीसुद्धा सगळ्यांसाठी मिठाई घेऊन जायची आहे हां, देवाचा प्रसाद. तेव्हा यश म्हणत असतो की मा, तुला जी आवडेल ना मिठाई ती घे. आणि इथे आता यशला फक्त आणि फक्त आपल्या भावाची वाट बघायची असते. इथे माची आणि उदयची भेट घडवून द्यायची असते. त्यासाठी त्याचं संपूर्ण लक्ष आपल्या भावाकडे असतं. त्याचबरोबर जत्रेमध्ये आता एक स्टॉल लागलेला असतो आणि त्याच्यामध्ये एक बाई आता आंबोली पोळ्या बनवत असते. आंबोल्या पोळ्या बनवत असताना तिचं बाळ खूपच जास्त रडत असतं. तेव्हा इकडे गिराईकसुद्धा असतं. गिराईक आल्यानंतर इकडे ते म्हणत असतात की आंबोल्या पोळ्या हव्यात, पण आता बनवताना बाळ इतकं रडतंय. तेव्हा ते म्हणतात, अगं यांना आंबोळी दे ना. तेव्हा ती म्हणते, अहो जरा बाळाला घेता का, बाळ रडतंय. तेवढ्यातच तिथे आता आलेली असते कावेरी. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे यश म्हणत असतो की मा, मी जरा तिकडे जाऊन येऊ का, माझा फोन पण आला आहे, मी थोडं तिकडे बोलून येतो. तेव्हा मा म्हणते, हो जा, पण जास्त लांब जाऊ नको, नाहीतर जत्रेत हरवशील. तेव्हा यश म्हणतो, मा तू पण ना काही बोलतेस. तेव्हा इथे आता आंबोली पोळी बनवत असताना इकडे आता काका काय म्हणालेले असतात, अगं ती बायकांची कामं, बाळ सांभाळणं वगैरे, आता बाळ सांभाळायचं तू बघ ना, इकडे मी सुद्धा कामच करतोय ना या स्टॉलवरती, तू इथे आंबोळ्या बनव बरं. तेव्हा इथे आंबोळी पोळ्या ती बाळाला एका हातामध्ये घेऊन एका हाताने काम करत असते. कावेरी म्हणत असते, काय हो दादा, हे काय बोलताय तुम्ही, ही बायकांची कामं, ती पुरुषांची कामं, असं कुठे असतं का? आता बाळ रडतंय आणि त्या जर तिथे काम करतायत, तुम्ही गळल्यावरती बसून फक्त पैसे मोजताय ना, मग जरा त्या बाळाला घेतलं तर कुठे बिघडलं. तेव्हा इकडे आता आंबोळी बनवत असताना गॅससुद्धा बंद झालेली असते. तेव्हा ते माणूस म्हणतो, ओ ताई, तुम्ही नका शिकू काय करायचं आणि काय नाही ते. आता तिकडे गॅस बंद पडला आहे तर मी काय करू? ती आता मुलं वगैरे सांभाळणं ही काय माझी कामं आहे, ती बायकांचीच कामं असतात ना, तुम्ही काय आता मला सांगताय. तेव्हा त्याची बायको म्हणते, अहो इकडे बघा ना, गॅस बंद झाला, गॅस का चालू होत नाही आहे. तेव्हा तो म्हणतो, आता मला काय माहिती, ते मला नाही जमत. तेव्हा कावेरी म्हणते, का बाळ सांभाळणं ही जशी बायकांची कामं आहेत, तसं गॅस वगैरे बंद पडलेला चालू करणं ही पुरुषांची कामं नाहीत का, की आता तुम्हाला पुरुषांची कामं येत नाही. तेव्हा इकडे कावेरी म्हणते की थांबा ताई, मी गॅस चालू करून देते. तेव्हा कावेरी इकडे आता बंद पडलेला गॅससुद्धा चालू करत असते आणि म्हणत असते की दादा, पुरुषांची कामं बायकांची कामं असं काही नसतं हो. आता सगळी कामं सगळ्यांना यायला हवी. अहो बायका चंद्रावरती जाऊ शकतात, तर ही कामं म्हणजे त्यांच्यासाठी काहीच नाही आहेत. तेव्हा इकडे आता कावेरीने व्यवस्थित गॅस वगैरे चालू करून दिलेला असतो आणि ती म्हणते, दादा बायका कमी नाही आहेत आता, उलट पुरुषांच्या 2 पावलं पुढेच आहेत, त्याच्यामुळे बायकांना कमी समजू नका. तेव्हा इथे आता कावेरीचं बोलणं सुलक्षणा ऐकत असते. तेव्हा कावेरी गॅस चालू करून देते आणि म्हणते, ताई घ्या, आता करा तुमच्या आंबोळी. तेव्हा इथे सुलक्षणा म्हणत असते, बाई या मुलीवरती आईवडिलांनी संस्कार केलेत असं तर मला वाटतच नाही की हिच्यावरती चांगले संस्कार झालेत. ज्या घरामध्ये जाईल ना, ते घर टिकवून ठेवण्यासाठी अजिबात प्रयत्न करणार नाही आहे, ते घर ही तोडूनच टाकणार अशी मला पूर्ण खात्री आहे, असं सुलक्षणा आता म्हणत असते. म्हणजे एका भेटीतच सुलक्षणाने कावेरीला जज केलेलं असतं. तिच्याबद्दल तिला काही माहिती नसतं की ती गावासाठी किती आणि काय काय करते, पण तिला आता तिच्या एका वाक्यावरून तिने जज केलेलं असतं. त्यानंतर यश इथे आता मंदिरामध्ये आलेला असतो दर्शनासाठी. तेव्हा गुरुजी येतात, त्याला टिळा वगैरे लावतात आणि इथे यश आता देवाचं दर्शन घेत असताना कावेरीसुद्धा तिथे आलेली असते. कावेरी त्याच्या शेजारी येऊन उभी राहते. दोघे आता आपल्या मनातल्या गोष्टी देवाला सांगत असतात. तेव्हा इथे यश म्हणत असतो की देवा, इथे मी जत्रेला आईला घेऊन तर आलो आहे, पण मी कशाला आलो आहे हे तुला बरोबर माहिती आहे. आईची आणि दादाची भेट व्हावी यासाठी तर मी इथे आलो आहे ना. माझ्या आईची आणि दादाची भेट होऊ दे. त्या दोघांच्या मनामध्ये आता एकमेकांबद्दल किती प्रेम आहे हे मला माहिती आहे, पण आईच्या मनामध्ये जो काही आता राग रुसवा आलेला आहे तो बाजूला होऊन तिने आता दादाला घरी येण्याची परवानगी देऊ दे, असं आता यश मागत असतो की दादा, वहिनी आणि चिकू सगळेजण आता लवकरच घरी येऊ दे. तेव्हा इकडे आता कावेरी आपल्या
घरासाठी कमी गावासाठी जास्त मागते. ती म्हणते की मला गावकऱ्यांचं कल्याण करायचं आहे, त्यासाठी लवकरात लवकर फॅक्टरी उभी होऊ दे आणि त्यानंतर माझ्या काऊला तिच्या घरच्या लोकांनी मानाने परत घरी घेऊन जाऊ दे, तिला सून म्हणून स्वीकारू दे, चिकूला माझ्या त्याची माणसं त्याचं हक्काचं घर मिळू दे. असं आता मागणं हे दोघेजणं आपापल्या कुटुंबासाठी मागत असतात. त्यानंतर प्रेक्षकांनो इथून आता कावेरी आपल्या घरी जायला निघते. तेव्हा ती मागे वळल्यानंतर तिची ओढणी यशच्या चेहऱ्यावरती उडते. अशी काही हवा येते की बरोबर इथे कावेरीची ओढणी यशच्या चेहऱ्यावरून आता निघून जाते. तेव्हा यशसुद्धा पूर्णपणे तिच्या ओढणीच्या इथे स्पर्शामध्ये तो आता हरवून गेलेला असतो. मागे वळून बघतो आणि तो कावेरीकडे बघतच राहतो. तो म्हणतो, कोण होती ही? कारण कावेरीचा चेहरा त्याला काही दिसत नाही. त्याच्या चेहऱ्यावरून तिची ओढणी जाते आणि ती सरळ पुढे निघून जाते. इथे आता यश तिच्याकडे बघण्याचा प्रयत्न करत असतो, पण तिचा चेहरा काही त्याला दिसत नाही. त्यानंतर इथे यश फोनवरती बोलत असतो आपल्या मैत्रिणीबरोबर. तो म्हणत असतो की नाही नाही, मला माहिती आहे ना, तुझ्यावरती इथे गुलाबी रंग खूपच जास्त छान दिसतो, उठून दिसतो. आणि नेमका इथे कावेरीने सुद्धा गुलाबी रंगच घातलेला असतो. तेव्हा प्रेक्षकांनो इथे कावेरीचा गैरसमज झालेला असतो. कावेरी म्हणत असते की ओळख ना पाळख, आणि हा काय असं म्हणतोय की माझ्यावरती गुलाबी रंग चांगला दिसतो म्हणून. तेव्हा इकडे आता यश म्हणत असतो की हो हो, मी इथे आता दर्शनासाठी आलो आहे ना, दर्शन घेतलं, तुला गुलाबी रंग चांगला दिसतो हे मी खूप वेळा नोटीस केलं आहे. तेव्हा इथे आता कावेरीला राग येतो. कावेरी म्हणत असते याच्या तर आता याला मी बरोबर धडा शिकवते. तेव्हा ते आपले केस आता बांधायला जात असते धडा शिकवण्यासाठी. तेव्हा पटकन इथे यश म्हणत असतो की नाही नाही नको, केस बांधायची गरज नाही आहे, तुला आहे ना सुट्टे केस खूप छान दिसतात, सुट्टेच राहू दे, असं म्हणून तो आता सरळ निघून जातो. आता यश बोलत असतो फोनवरती, पण ते कुठे आता कावेरीला माहिती असतं. कावेरीचा गैरसमज होतो. कावेरीला असं वाटतं की यश तिलाच बोलतोय की काय. तेव्हा इथे कावेरी म्हणते काय माणूस आहे, माझ्याबरोबर फ्लर्ट करत होता, असा तिचा गैरसमज झालेला असतो. तर इथे आता माँ यशला शोधत असते. माँ म्हणत असते की यश कुठे गेला हा मुलगा. त्याला आता जत्रेत शोधत असताना माचा इथे आता पाय मुरगळतो. तेवढ्यातच तिथे माला सावरण्यासाठी कोण येणार, तर माचा मोठा मुलगा उदय. उदय तिथे येतो आणि माला सावरतो. मा इथे आता पडत असताना तिच्या हातातलं आरतीचं ताट पडत असताना इथे उदय आता खाली बसतो. तेव्हा मा त्याच्या खांद्यावरती आपला हात ठेवते आणि स्वतःला सावरते. तेव्हा प्रेक्षकांनो इकडे सुलक्षणा म्हणत असते की थँक्यू बाळा, अरे तू आलास इथे माझी मदत करायला म्हणून आरतीचं ताट माझ्या वाचलं. तेव्हा इथे उदयच्या डोळ्यातले पाणी आता माच्या पायावरती पडतात. डोळ्यातलं अश्रू त्याच्या पायावरती पडतात. मा म्हणत असतात की बाळा उठ उठ, अरे तुझ्यावरती नक्कीच चांगल्या आईवडिलांनी संस्कार केलेत म्हणून तर माझी मदत केलीस ना, उठ बाळा उठ. तेव्हा सुलक्षणा हात पकडून जेव्हा उदयला उठवते तेव्हा ती खूपच जास्त आश्चर्यचकित होते. इतक्या वर्षानंतर तिने उदयला बघितलेलं असतं. तेव्हा इकडे सुलक्षणा म्हणत असते की तू. तेव्हा इथे आता माने हात पकडल्यानंतर कितीतरी दिवसांनी कितीतरी महिन्यांनी इथे आपल्या आईचा स्पर्श उदयला झालेला असतो. तो माईचा स्पर्श तो मिस करत असतो. तेव्हा इकडे उदय म्हणतो की मा कशी आहेस तू मा, प्लीज बघ ना माझ्याकडे. मा तू बरी आहेस ना, बाबा कसे आहेत, घरी सगळे ठीक आहेत ना. तेव्हा इकडे आता मा त्याच्याकडे रागाने बघत असते. तेव्हा उदय म्हणतो मा तू बोल ना माझ्याशी, प्लीज मा बोल ना. तेव्हा इथे सुलक्षणा काही बोलायला तयार नसते. ती फक्त उदयकडे रागानेच बघत असते, एकटक बघत असते. तेव्हा उदय म्हणतो मा प्रसाद घे ना, प्लीज प्रसाद घे, देवाचा प्रसाद आहे, नाही म्हणू नकोस. तेव्हा तो आता डबा उघडतो आणि माला प्रसाद देत असतो. तेव्हा इथे मा त्याच्याकडे बघत असते. तेव्हा उदय म्हणतो मा प्लीज प्लीज माझ्यासाठी घे ना आणि माझ्याशी बोल ना गं, किती दिवसांनी तू मला भेटली आहेस. मा प्लीज प्रसाद घे, प्लीज नाही म्हणू नकोस, देवाचा प्रसाद आहे. तेव्हा इथे तो प्रसाद काऊने बनवलेला असतो आणि म्हणूनच उदयला आपल्या आईला तो प्रसाद द्यायचा असतो. तेव्हा उदयच्या आग्रहास्तव इथे आता सुलक्षणाने प्रसाद आपल्या हातामध्ये घेतलेला असतो. त्यानंतर उदय म्हणत असतो माफ कर ना मला, प्लीज राग आता सोडून दे, प्लीज हा प्रसाद खा. तुला माहिती आहे का, हा प्रसाद तुझ्या सुनेने बनवला आहे तिच्या हाताने. खरंच सांगतोय, तू खाऊन तर बघ, तिच्या हाताला खूप चव आहे, खूप छान स्वयंपाक बनवते ती. तुझ्या हाताला जशी चव आहे ना खूपच छान, तशी तिच्याही हाताला आहे गं. प्लीज हा प्रसाद खा ना.
तेव्हा इकडे आता सुनेचं नाव घेतल्यानंतर तर इकडे आता ती तो प्रसाद लवकर खातच नाही. त्यानंतर उदय म्हणतो की मा असं काय करतेस गं, आता तरी राग सोड ना, कशाला हा राग धरून ठेवला आहेस. माझं बाळ तू बघितलं नाही आहेस ना, ते बघ तिकडे, ती बघ तिथे तुझी सून आणि तुझं नातू ते बघ तिकडे आहेत गं. मग एकदा बघ गं तुझ्या सुनेला, तुझ्या नातवाला एकदा तरी बघ प्लीज. मग बघ ना तिकडे, ते बघ तिकडे ते उभे आहेत. तेव्हा इथे उदय आता आपल्या सुनेला आणि नातवाला बघायला सांगतो. पण प्रेक्षकांनो इथे आता एक गडबड झालेली असते. उदय माला इतकं प्रेमाने सांगत असतो की मा बघ ना गं तुझ्या सुनेला आणि तुझ्या नातवाला बघ, बघ ना मा. तेव्हा इथे चिकूला आता उचलून घेतलेलं असतं कुणी, तर कावेरीने आता बाळाला घेतलेलं असतं. तेव्हा इथे उदयला आता वाटतं की मा आता सुनेला म्हणजे काऊला बघेल, कारण तिनेच इथे साडी नेसलेली असते, हातात बांगड्या मंगळसूत्र तिच्या असतं, पण तिचा चेहरा दिसत नसतो. मात्र इकडे आता तिने कावेरीला बघितलेलं असतं, पण निदान मानेसुद्धा असा विचार करायला हवा होता की हिच्या हातामध्ये बांगडी नाही आहे, गळ्यामध्ये मंगळसूत्र नाही आहे, तर मग हिचं लग्न झालं आहे की नाही असा विचार करायला हवा होता. पण माने आता गैरसमज करून घेतलेला असतो. बाळ कावेरीकडे असल्यामुळे इथे आता मला वाटतं की ही उद्धट मुलगी, जिला मी मगाशी उद्धट म्हणाले, तीच कशी काय माझी सून असू शकते. तेव्हा इकडे मा आता चालत जाते आणि तिथे आता एक गरीब माणूस बसलेला असतो. त्याच्या ताटामध्ये ती आता तो प्रसाद ठेवते आणि तिथेच एक मडकं असतं, त्या नळाच्या पाण्याने ती आता हातसुद्धा धुवून टाकते आणि म्हणत असते की कसं आहे ना, जी माणसं वाईट असतात ना, वागणुकीलासुद्धा वाईट, त्यांच्या हाताचं बनवलेलं सुद्धा खायचं नसतं, कारण त्यांचे अवगुण आहेत ना ते त्यांच्या पदार्थामध्ये उतरलेले असतात आणि ते पदार्थांमधून आपल्या पोटामध्ये जातात. त्याच्यामुळे मला तुझ्या बायकोने बनवलेल्या तिच्या हातचं काहीच खायचं नाही आहे, हा प्रसादसुद्धा नाही, आणि याच्या पुढे ना माझ्या समोर देखील यायचं नाही. तुझ्या हातचा प्रसाद घेतला याचा अर्थ मी तुला माफ केले असा होत नाही, आणि याच्या पुढे चुकूनही माझ्या समोर येण्याची तू हिम्मत करणार नाहीस असाच मी आता विचार करते. पुन्हा माझ्या समोर यायचं नाही आहे उदय. तेव्हा इकडे आता उदयजवळ मा काही नीट बोलत नाही. सुनेला नातवाला बघून मा काही खुश होत नाही. मा आता सरळ तिथून निघून जाते. तेव्हा कावेरी म्हणत असते, काऊ अगं ते बघ तिकडे जिजू आहेत, चल आपण जाऊया. तेव्हा इथे आता काऊ येते आणि म्हणत असते, काय झालं हो, तुमचा चेहरा का एवढा उतरला आहे, तुम्ही एवढे नाराज का, सगळं काही ठीक आहे ना. तेव्हा उदय म्हणत असतो, हो सगळं काही ठीक आहे, पण काऊ मा आली होती का इथे. तेव्हा काऊ म्हणते, काय मा आल्या होत्या, कुठे आहेत त्या, अहो सांगा ना कुठे आहेत त्या, मला पण त्यांना भेटायचं होतं, त्यांच्याशी बोलायचं होतं, त्यांची माफी मागायची होती, सांगा ना कुठे आहेत, मी आता जाऊन त्यांना भेटते. तेव्हा तो म्हणतो, नाही मा निघून गेली, ते बघ ती माझ्याशी बोललीसुद्धा नाही. तेव्हा इकडे कावेरी म्हणत असते की काऊ हे घे बाळाला, चिकूला घे तुम्ही आलेच. तेव्हा इथे सुलक्षणा जात असताना आता चिकूला इकडे आता काऊकडे देऊन कावेरी त्यांच्या मागे मागे धावत असते. कावेरी आता जाऊन सुलक्षणाला समजावण्याचं काम करत असते, पण आता धावत पळत जात असताना कावेरीला ठेच लागते आणि ती खाली पडते. तेवढ्यातच इथे सुलक्षणा येते आणि म्हणते, यश गाडीमध्ये बस. यश म्हणतो, काय झालं मा. तेव्हा कावेरी इथे धावत असते. तेवढ्यातच सुलक्षणा म्हणते, सांगितलं ना गाडीमध्ये बस. ती जोरातच आता ओरडते. तर प्रेक्षकांनो इथे आता रामेश्वराची जत्रा आणि तिथे नवस करायला आलेली सुलक्षणा खूपच जास्त चिडते. ती जाऊन आता गाडीमध्ये बसते आणि यशलासुद्धा जबरदस्तीने बसायला सांगते. त्यानंतर ती चिडलेली बघून यशसुद्धा काहीच जास्त बोलत नाही. यश पण गाडीमध्ये बसतो. त्यानंतर ते लोक आता गाडी घेऊन निघतात. तेव्हा कावेरी म्हणत असते, नाही कावेरी तुला आता जावंच लागेल, काही झालं तरीसुद्धा तुझ्या काऊला न्याय मिळवून द्यावाच लागेल. तेव्हा इथे गाडीमधून आता जात असताना ते लोक काही मागे वळून बघत नाही. इथे कावेरी आपली धावते, गाडी थांबवा गाडी थांबवा असं म्हणत असते, पण गाडी काही थांबत नाही. तेव्हा ती आता तिच्या पोटात दुखायला लागल्यानंतर ती जागच्या जागी थांबते आणि आता वाकलेली असते. तेव्हा इकडे यश मागे वळून तिच्याकडे बघतो, पण त्यालासुद्धा तिचा चेहरा काही दिसत नाही. त्यानंतरला तो गाडीची काच आता वरती करून शांतपणे निघून जातो. तेव्हा यशला वाटत असतं, कोण होती ती मुलगी जी आता गाडीच्या मागे धावत होती, तिला काही बोलायचं होतं का, असा विचार त्याच्या मनात आलेला असतो. त्यानंतर इथे आता कावेरी खूप धावते गाडीच्या मागे, पण आता गाडीची आणि आपल्या धावण्याची काही बरोबरी होऊ शकते का. ती धावून धावून थकते आणि थांबते. त्यानंतरला इथे आता जो उदय आहे तो आपल्या घरच्या लोकांचे सगळे फोटोज इथे आता काकांना दाखवत असतो. काका ते फोटोज बघत असतात.
तेव्हा उदय म्हणत असतो की ही माझी माँ, हे माझे बाबा, हा भाऊ, सगळ्यांचे फोटोज दाखवत असतो आणि म्हणत असतो की काका, माने कितीतरी वर्षानंतर तिचा हात माझ्या डोक्यावरती ठेवला आणि मला आशीर्वाद दिला. तेव्हा इथे आता खूपच जास्त कावेरीला वाईट वाटलेलं असतं. कावेरी म्हणत असते की चिकू बाळा, तू नाराज होऊ नकोस हा. हे बघ, तुझी आजी आता नाही बोलली म्हणून काय झालं, पण एक ना एक दिवस मी तुला तुझ्या आजीकडे नक्की घेऊन जाईन. तुलासुद्धा तुझ्या आजीचं खूप प्रेम मिळेल. अजिबात काळजी करू नको हां. तेव्हा इथे कावेरी मनामध्ये आता उदास झालेली असते. तिला असं वाटतं की इथपर्यंत जर मा आल्या होत्या तर मग का इथे जिजूंना माफ केलं नाही, का माझ्या काऊला सून म्हणून स्वीकारलं नाही, असा प्रश्न तिला पडलेला असतो. तेव्हा उदय इथे खूपच इमोशनल होतो. आपल्या आईचा आता एवढा 2-3 वर्षानंतर आपल्याला आशीर्वाद मिळाला आहे हे आता त्याला जेव्हा कळतं तेव्हा त्याला फार आनंद होतो. तो म्हणतो की माझ्या माने माझ्या डोक्यावरती हात ठेवला, मला खूप बरं वाटलं. त्यानंतर इथे सुलक्षणा चिडून आलेली असते. तेव्हा यमुना म्हणत असते की मा काय झालं, का चिडलीस तू एवढी, सगळं काही ठीक आहे ना. तेव्हा यश म्हणतो मा, माझं एकदा ऐकून तरी घे ना. तेव्हा इथे आता मा म्हणत असते यमुना, सगळ्या प्रश्नांची सगळी उत्तरं मिळतील, जा आधी सगळ्यांना इथे बोलावून घेऊन ये बरं. तेव्हा इथे सगळ्यांना आता ती पटापट हाक मारते आणि बाहेर बोलावून घेते. तेव्हा इकडे काका येतात. ते म्हणत असतात काय गं सुलक्षणा, काय झालं, असं सगळ्यांना एकत्र का बोलावलंस तू. तेव्हा इकडे सुलक्षणा म्हणत असते की तुम्ही या बरं, तुम्ही या इथे शांतपणे बसा, मग मी तुम्हाला सगळ्यांना सगळं सांगते. तेव्हा इथे सुलक्षणा म्हणत असते की यश, आता इकडे ये आणि माझ्या प्रश्नांची खरी खरी उत्तरं दे, ये इथे असं समोर. तेव्हा यशसुद्धा आता समोर येतो. तेव्हा सुलक्षणा म्हणत असते की जास्त काही बोलायचं नाही, हो की नाही एवढंच उत्तर द्यायचं. सुलक्षणा म्हणते आज तू मला एवढं जत्रेला वगैरे घेऊन गेलास, कशासाठी घेऊन गेला होतास, तो तिथे होता हे तुला माहिती होतं ना. तेव्हा इथे यश आता घाबरतो कारण त्याने नियम मोडलेला असतो. तेव्हा सुलक्षणा म्हणते बोल आता, आता गप्प का बसलास, तो तिथे जत्रेमध्ये आहे हे तुला माहिती होतं म्हणूनच तू मला आग्रह करून मुद्दामून तिथे जत्रेला घेऊन गेला होतास ना, खरं खरं सांग. तेव्हा इथे यमुना म्हणते काय, तो तिथे होता, मला वाटलंच होतं. यश एवढा एक्सायटेड झाला होता ना, तेव्हाच मला कळलं होतं की नक्कीच काहीतरी गडबड आहे, म्हणूनच तो मला आपल्याबरोबर घेऊन जातोय. तेव्हा इथे यश, तुला कुणी सांगितलं होतं हा आगाऊपणा करायला. त्यानंतर ईशासुद्धा घाबरलेली असते. तिला असं वाटतं अरे देवा, म्हणजे दादाचा प्लॅन सगळ्यांना आता कळला. त्यानंतर इथे यश आता गप्पच बसतो. तेव्हा काकू म्हणत असते की यश, अरे काय हे बाळा, तो म्हणजे उदय तिथे जत्रेमध्ये आलं होतं का. अरे उदय इथे त्या मुलीसाठी आपलं घरदार, आई वडील सगळ्या माणसांना सोडून निघून गेला. आपल्या आईचा सुद्धा विचार नाही केला त्याने, बरोबर ना, का तर त्या मुलीसाठी. आणि आता तू काय केलंस, तू सुद्धा आता त्या भावासाठी खोटंच बोललास ना तुझ्या आईशी. अरे तुम्ही 2 भावांनी काही विडा उचललाय की काय आपल्या आईला त्रास द्यायचा म्हणून. काय गरज होती तुला खोटं बोलून तिथे जायची. अरे का तू हे सगळं केलंस. अरे आधीच उदय हे घर सोडून गेला म्हणून वहिनींना किती त्रास झाला आपल्या सगळ्यांना माहिती आहे ना. मग वहिनींना इतका त्रास झाला, मग आता तू सुद्धा तेच करतोयस का, भावाच्या पावलावर पाऊल ठेवतोयस. आणि हे कुणासाठी, त्या परक्या मुलीसाठी, तिला या घरामध्ये आणायचं आहे म्हणून हा सगळा अट्टहास चालला आहे का. दोघेही जण त्या मुलीच्याच मागे का रे पडलाय तुम्ही. तेव्हा इथे आता सुलक्षणा म्हणत असते की यश, मला असं वाटतंय की ही चूक तुझी नाही, ही चूक माझीच आहे. मी तुझ्यावरती संस्कार करायला कुठेतरी कमी पडले, म्हणजे माझी चूक. तेव्हा यश म्हणतो नाही मा, मी चुकलोय ना, म्हणजे ही माझी चूक आहे, या सगळ्यामध्ये तुझी काही चूक नाही आहे. तेव्हा सुलक्षणा म्हणते जेव्हा शाळेमध्ये मुलं बिघडतात तेव्हा दोष आपण शिक्षकांना देतो की त्यांनी व्यवस्थित लक्ष दिलं नाही, आणि जेव्हा वयात आलेली मुलं अशा काहीतरी चुका करतात ना, तेव्हा दोष कुणाला मिळतो, तर त्याच्यामध्ये चूक ही आई वडिलांचीच असते. त्यामुळे चूक ही माझी झाली आहे, मग आता चूक झाली आहे तर शिक्षा तर मिळायला हवीच ना. तेव्हा यश म्हणतो नाही मा, चूक माझी आहे, तू वाटेल ती शिक्षा मला दे, मला चालेल, तू हवी ती शिक्षा दे मला. तेव्हा सुलक्षणा म्हणते असं कसं, अरे माझे संस्कार चुकीचे झालेत ना तुझ्यावरती, मग शिक्षा तर झालीच पाहिजे, पण ती मला, असं आता सुलक्षणा म्हणते. तेव्हा इथे सगळ्यांनाच खूप मोठं आता आश्चर्य वाटतं की सुलक्षणा आता स्वतःला काय शिक्षा देणार. तर पुढील भागामध्ये आपण बघूया. इथे आता यश सुलक्षणाची माफी मागत असतो आणि तेवढ्यातच इथे भरीतभर यमुना येते आणि म्हणत असते की यश, माने तुला काय सांगितलं आहे की शेफ बनायचं नाही म्हणून, मग तरीसुद्धा हे स्कॉलरशिपचा फॉर्म अजून तुझ्या रूममध्ये काय करतो आहे.
त्यानंतर इकडे हापूस म्हणत असतात कावेरीला की हा मुलगा खूप छान आहे लग्नासाठी, म्हणजे तो फोटो असतो यशचा आणि जावई म्हणून यश त्यांना खूपच जास्त आता पसंत आलेला असतो. हा मुलगा राजबिंडा आहे, त्यांना पसंत आलेला असतो.